नमस्कार, वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं सहर्ष स्वागत। नव्याने तयार झालेला हा वावेघर जिल्हा परिषद मतदारसंघ पूर्वी गुळसुंद जिल्हा परिषद मतदारसंघाने याची ओळख होती। या मतदारसंघात दोन पंचायत समिती गण येतात, पोंजे पंचायत समिती आणि वावेघर पंचायत समिती। या वावेघर जिल्हा परिषद मतदारसंघात एकूण 27,496 मतदार असून पोंजे पंचायत समितीमध्ये 13,571 तर वावेघर पंचायत समितीमध्ये 13,925 मतदारांची संख्या आहे। 2017ची निवडणूक भारतीय जनता पार्टी आणि महाआघाडी यांच्यात पाहायला मिळाली होती। पोंजे पंचायत समिती हा काँग्रेसचा बालेकिल्ला पाहायला मिळत होता। या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे वर्चस्व पाहायला मिळत होते। 9 वर्षात राजकीय गोटात झालेली खळबळ, झालेल्या उलथापालथी हे सर्व वर्चस्व कमी होताना दिसत आहे। पोंजे पंचायत समितीमधून काँग्रेस पक्षाकडून वसंत काठावळे यांनी उमेदवारी केली असता उपसभापती म्हणून त्यांची निवडही करण्यात आली होती। तर गुळसुंदे पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाचे जगदीश पवार हे विजयी झाले होते। शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तर अन्य मित्रपक्ष अशी महाआघाडी करून या निवडणुकीत उतरले होते। यावेळी वसंत काठावळे यांना 5,083 तर शिवसेनेचे जगदीश मते यांनी त्यावेळी 3,995 मतदान आपल्या पारड्यात पाडले असता त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते। तर गुळसुंदे पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाकडून जगदीश पवार यांनी उमेदवारी केली होती। त्यांना 4,798 मते तर अविनाश गाताडे भारतीय जनता पार्टी यांना 3,486 मते पडले असता त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते। पण आता जगदीश पवार यांनी प्रीतम म्हात्रे यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। तर अविनाश गाताडे हे आमदार महेश बालदी यांचे निकटवर्ती आहेत। तर मग या जागेसाठी नक्की कोण दावा करणार की नवीन चेहरा या मैदानात उतरणार हे लवकरच कळणार आहे। तर या वावेघर जिल्हा परिषद मतदारसंघात राजू पाटील शेतकरी कामगार पक्ष यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती। त्यावेळी त्यांना 11,071 तर करंजाड येथील विनोद साबळे यांनी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी केली होती। हे नवीन अनोळखी उमेदवार असताना सुद्धा 6,540 मतदान त्यांनी आपल्या पारड्यात पाडून जरी घेतले असले तरी त्यांना त्या निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला होता। म्हणजे गुळसुंदे जिल्हा परिषद गट हा महाआघाडीच्या ताब्यात होता। आता राजू पाटील हे कोणत्याच पक्षाचे काम करताना दिसत नाहीत। शांत राहण्याची भूमिका त्यांच्याकडून या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आता या वावेघर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये नवीन चेहरे पाहायला मिळणार का? इच्छुकांची गर्दी या वावेघर पंचायत समितीमध्ये तर पोंजे पंचायत समितीमध्ये होताना सध्या तरी दिसत नाही। या गटामध्ये या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पोंजे ग्रामपंचायत शिवसेनेचे वर्चस्व, बारवई ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आहे। पण आता भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व, खाणावले शिवसेना, कसलखंड ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात होती, पण आता तीही ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी वर्चस्व आहे। भाताण ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व, देवळोली शेतकरी कामगार पक्ष, सोमटणे भारतीय जनता पार्टी, गिरवळे शिवसेना या ग्रामपंचायतीवर सरपंच विराजमान झाले आहेत। तर वावेघर पंचायत समितीमध्ये सावळे ही जी ग्रामपंचायत आहे ती महाविकास आघाडीकडे आहे। पोसी ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीकडे आहे। गुळसुंदे ही शिवसेनेकडे, वावेघर भारतीय जनता पार्टी तर तुराडे भारतीय जनता पार्टी या इत्यादी ग्रामपंचायतींवर वर्चस्व या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे या वावेघर जिल्हा परिषद मतदारसंघात चित्र बदलण्यासाठी अनेकांना मोठी कसरत करावी लागणार आहे। ही जरी कसरत करावी लागली असली तरी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी हा वावेघर जिल्हा परिषद मतदारसंघ एकतर्फी करण्यासाठी हे मैदान महेश बालदी यांना हे मैदान गाजवावे लागणार आहे। तर पूर्वीप्रमाणे हा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या ताब्यात ठेवायचा असेल तर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना या मैदानात ताकदीने उतरावे लागणार आहे। तर या निवडणुकीत काय घडणार आणि काय बिघडणार की आणखी काही नवीन गणित या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे। जर आपण आमच्या या चॅनलला नवीन असाल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या वेद विकासाचा या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।